देह पडण्यापूर्वी सावध व्हा. मनाशिवाय कुठे जाणपणा असतो? जाणीव आहे तिथे म्हणी म्हणजेच मन असणारच. जाणीवेची ती भाषा आहे. तू देह नाहीस ही जाणीव जाणीवेतच असणार, मनात नव्हे. तू आहेस हा जो ज्ञानगुण आहे त्याला जाणीवही म्हणतात. त्यालाच धरून ठेव. मन कधीच नाहीसे होणार नाही. आपण म्हणजे काय हे पाहत बसायचे, मनाचा सल्ला घ्यायचा नाही. मन चालू असते असू द्या, तू मन नाहीस हे पक्के करायचे. मनाबरोबर वाहून जातो म्हणता, पण तुम्ही असल्याचे ज्ञान वाहून गेल्याचे पाहिले आहे काय? अडचणीत असताना गुरुमंत्राचा जप केल्यास अडचणी दूर होतात. पण माझा आत्मा माझा मित्र आहे, माझा गुरु आहे असा विश्वास असला पाहिजे. कोणीही उपयोगी पडण्यासाठी त्याच्याशी स्नेह असावा लागतो. तसेच आत्म्याशी स्नेह आपलेपणा असावा लागतो. मनाला आत्म्याच्या भक्तीला लावा, मग मनाची नि आत्म्याची मैत्री होईल. मग मनाचे आत्मा ऐकेल व मन आत्म्याचे ऐकेल. मन आणि आत्मा जेव्हा मिसळून जातात तेव्हाच समाधी लागते. मन ही व्यवहार दर्शवणारी भाषा आहे व व्यवहार करणारी क्रिया ही मनच आहे. तुम्हाला आत्म्याची जशी जशी गरज वाटू लागते तसे मन शुद्ध होत जाते. मंत्र म्हणण्याचे काम मनाला देऊन आपले लक्ष आपल्यावर लावावे. देहाकार वर्ज्य करून मन जोपर्यंत तुम्हाला देहरूपाने ओळखत असते तोपर्यंत ते ताब्यात येणार नाही. नामस्मरण करण्याची पद्धत खास भारतीय आहे. परदेशी लोकांनी ते नाही केले तरी चालेल. तू असल्याची जाणीव म्हणून तुझ्याकडे आत्मा आहे. मनाला कोण आज्ञा करतो? आत्माच. तुम्हीच आज्ञा करता, पण ती देहरूपाने. तुम्ही आकाररहित आहात हे हळूहळू मनाच्या ध्यानात येईल, तेव्हाच मन ताब्यात येईल. ध्यान करताना पांढरा हिऱ्यासारखा चकचकीत लाईट दिसतो, त्याला शास्त्रात लिंगदेह म्हटले आहे. मोठ्या भाग्याने हे दर्शन घडते. ज्ञान होण्याचे ते लक्षण आहे. या उजेडाच्या शक्तीने देह चालतो. देहरहित जाणीव असणे हे भगवान भाग्य आहे. जरी झोप लागली नाही पण आत्मचिंतनामध्ये असाल तरी झोपेत होतो तसाच श्रमपरिहार होतो. आत्मचिंतन म्हणजे अन्याचे चिंतन नव्हे. मोकळीक मिळाली की आत्म्याला मिठी मारा. जेव्हा तुम्ही उगी राहता तेव्हा विचारांकडे दृष्टी न लावता आत्म्याकडे लावा. जाणीवेवर जाणीवेचे लक्ष केंद्रित करणे आहे. मग ते कशाही रीतीने ध्यान करताना कोणाचे भूत भविष्य वर्तमान कळले तर बोलायचे नाही. स्वरूप ज्ञान नक्की झाले की मग त्याने कसे वागायचे हे सांगावे लागत नाही. बायको मुले धंद्याची जशी चिंता लागलेली असते तशी आत्मचिंता लागली पाहिजे. ज्याला आत्मचिंता आहे त्याला कायदा नाही. विषयचिंता असणाऱ्यांना वळविण्यासाठीच कायदा असतो. तुम्ही मनावर अवलंबून राहता आणि मन आवरत नाही म्हणता. म्हणून मनावर लक्ष न देता तुमच्यावरच लक्ष लावा. तुमचे आईबाबांनी ठेवलेले नाव वर्ज्य करून तुमचे नाव सांगा. तुमची काही माहिती सांगा. उत्तर मिळत नाही हेच त्या प्रश्नाचे उत्तर. मौन ही अवस्था ज्ञान आणि ध्यान यांच्या आधीची. ध्यान करताना साकारता किंवा प्रतिमा कल्पू नका. कोणत्याच आकाराचा आधार घेऊ नका. प्रश्न: शब्दाशिवाय मंत्र म्हणायचा, मग लक्ष कुठे लावावे? उत्तर: लक्ष असतेच कुठे? लक्षामध्ये मनाचा अंश असतोच. देहाला देहरूपाने पाहाल तर ते केवळ नरक निर्माण करणारे यंत्र आहे. मानव देह उत्तमामध्ये उत्तम आहे असे साधू संत सांगतात. नरदेहाशिवाय कधीही कोणाला परब्रह्माची प्राप्ती झाली नाही, होणार नाही. संसारात समाधान नाही, उलट दुःख आणि चिंताच भोगावी लागते. आयुष्यात तुम्ही काय करता? केवळ कर्मणूक. देहातील प्रकाशरूप भगवंताला विसरून देहासारखे आपण म्हणता, म्हणून तुम्हाला शेवटी यमाच्या हातात दिले जाते. वास्तविक यमाचाही तू आत्मा आहेस. नाना व्यवहार करा पण स्वरूपाला विसरू नका. देहाला स्वरूप समजू नका. देहबुद्धी नामस्मरण ध्यान करायला पुरसत देत नाही. परमप्रिय आत्म्याला विसरून तुम्ही कर्मणूक करत असता. पण ज्याची कर्मणूक करता ते एक एक निघून जाते. देहकल्पना सांडा, मग तुम्ही आताच परमात्मा आहात. लाखो लोकांच्यात परमार्थ चिंता किती जणांना लागली आहे? शब्दाशिवाय स्मरण करणे म्हणजे स्वरूपामध्ये स्वरूप मिळून जाणे आहे. देहासमान नव्हे. आपण एवढेच पक्के झाले की देहाभिमान गेला. पंचभूतांच्या 5 नावांनी चैतन्य म्हणून जो व्यवहारतोय तो आत्मा नष्ट होईल काय?
आत्मदर्शनाचा प्रभाव असा आहे की लाखो लोक ज्ञात्याच्या पाया पडतात. शक्यतो आत्महत्या करू नका. नरदेहातील जाणीव फार दुर्मिळ आहे. आतील आत्मा कधी प्रभाव दाखवील त्याचा नेम नाही. ते सज्ञान होते, ते सतत सावध राहिले. काय की मी देह नव्हे, मी प्रकाशरूप आहे. लक्षात आले की तुमची जाणीव देहासमान होती, ती ब्रह्मासमान झाली. तुझ्या निश्चय स्वरूपाचाच असला पाहिजे. जो शब्दाने आत्मा, तो असण्याने आपण दैदिप्यमान प्रकाशमय. आत्मज्ञान झाल्यावर मरणाची कल्पनाही राहणार नाही. देह पडण्यापूर्वी सावध व्हा. त्याला शास्त्रात